त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 19 डिसेंबर 2023 मंगळवार, मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष सप्तमी, पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सिद्ध योग आणि वरिंजकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, दुरावलेले नाते किंवा दूर असलेली व्यक्ती याची आज आपली भेट होईल आणि जर ते नाते दुरावले असेल तर त्या नात्यांमध्ये सुधारणा सुद्धा करण्याची आपल्याला संधी प्राप्त होईल। वृषभ राशी, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून कदाचित आज आपल्याला एखादी भेट, सप्रेम भेट मिळेल, त्यामुळे आपण आनंदी असाल। मिथुन राशी, जीवलग मित्र मैत्रिणींची भेट होईल, त्यांच्या संकटाला आपण धावून जाल, त्यांना मदत कराल, त्याचे आपल्याला समाधान लाभेल। कर्क राशी, मनात आलेली शंका त्याच व्यक्तीकडनं दूर करून घेण्याचा प्रयत्न करा। इतरांच्या अफवांना बळी पडू नका। ज्याच्याबद्दल आपल्याला शंका आहे त्याच व्यक्तीकडे ते बोला, अन्यथा काय होणार, गैरसमज वाढतील। सिंह राशी, अतिविचारांमुळे शारीरिक व मानसिक त्रास वाढू शकतो, आरोग्याची काळजी घ्या, चिंता करू नका। कन्या राशी, वरिष्ठ आपल्यावर खुश असतील परंतु सहकर्मी नाराज असतील, याचं कारण आपल्याला कळालंच असेल। तुळ राशी, जो काही आज निर्णय घ्याल त्या निर्णयावर आपण तटस्थ राहा, आपल्या मताशी, आपल्या विचारांशी प्रामाणिक राहा। वृश्चिक राशी, जोडीदाराची नाराजगी दूर करा, त्यांना वेळ द्या, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा। धनुराशी, कुटुंबातल्या सदस्यांसाठी वेळ द्या, कामाचा व्याप थोडा कमी करा, कामं रोजच असतात पण आज कदाचित त्यांना तुमची गरज असेल, त्यांना वेळ द्या। मकर राशी, गहाळ झालेली एखादी वस्तू किंवा व्यक्ती सुद्धा म्हणताय जी आपल्या आयुष्यातून मिस झाली, अशा व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करा, आपल्याला आज नक्की यश मिळेल। कुंभ राशी, जोडीदाराच्या मतानुसार वागा, यातच आपले हित आहे। एखादी जर काही अडचण असेल, आपल्याला सोडवता येत नसेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला काही कळत नसेल, काही त्रास होत असेल तर जोडीदाराशी बोला, त्यांची मदत उत्तम लावेल आणि आपले सगळे संकट दूर होईल। मीन राशी, अपचन किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात, तर थोडी विश्रांती घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे। अति आहार, अति लांबचा विहार हा टाळण्याचा प्रयत्न करा। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी जाऊ। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे